असं किती दिवसांनी व्यायाम त्याचा? यश किती आलं, अपयश किती आलं? जे पहिलं नाव अर्जुनने केलं अर्जुनने केलं, आणि ते नाव राजाने टिकवलं, टिकवलं हो. ते रक्तचंदन आहे. हे का हा असं असतं? हो, आणि ते पण रक्तचंदन आहे. बैलांना बंदी आहे पश्चिम महाराष्ट्रात पळायला, तर त्याच्यावरती तुमचं मत काय? त्यांना वाटलं ताईला काय कळतंय, मला कळलंच नव्हतं, पण माझ्या जवळच्या पोराने सांगितलं. आणि जनावरांसारखं शहाणं कोण नाही बरं. हे सुक्या चाऱ्यासाठी शेड केलंय. हे काय धान्य आहे का याच्यात? हा, खपली करड, म्हणजे बिना पैशाचं हे क्षेत्र नाही, खूप खर्चिक आहे हे क्षेत्र. आवड असल्यावर माणूस सगळं कॉम्प्रोमाइज करतो, त्यातली गोष्ट आहे. ईर्ष्या मोठी आहे बरं का तुम्हाला. खोटं काय सांगायचंय, आहे ते आहे. ईर्ष्याशिवाय खेळच नाही. मग यशाच्या पुढं अडचणी छोट्या वाटतात. हो, म्हणजे ते बोरागत राईट, बोराच्या गत. बोरागतच. रुद्राक्ष येणार हे एवढं. नाही, मोहर जळतो की नंतर. हा, म्हणजे तुम्ही पूर्ण तयारीनेच उतरलाय की आपल्याला लाईफ टाइमच राहायचं ह्या क्षेत्रात. म्हणजे अंग घासायसाठी हे दगड आहे. दगड आहे. राजा असो, जीवा असो, सोने असो, माझ्या BMW वाडीच आहेत माझ्यासाठी. मी लहान असताना आमच्या घरी झुंजाची बैल होती. म्हणजे आम्ही आता गावात वाढल्यामुळे झुंजा म्हणजे झुंज, हा, झुंजाची बैल होती. हे बैलगाडी करिअर होऊ शिकत शकत नाही. नाही, करिअर होऊ शकत नाही. त्यामुळे हे माझा रिटायरमेंटचा काळ आहे, मी एन्जॉय करते. पण जी यंग आहेत त्याने अगोदर त्यांचं म्हणजे सेटल होण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मथुरा फार्म चिंचाळे बैलगाडा मालकीन उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांची मुलाखत घ्यायची आज त्यांच्या फार्म हाऊसवरती. नमस्कार मित्रांनो, आज आपण उर्मिलाताई यांची मुलाखत घ्यायला आलो फार्म हाऊसवरती. बरेच दिवसाची इच्छा होती की फार्म हाऊसला जाऊन बघायचं आहे की तिथं नेमकं काय काय आहे ते बघायचं होतं मला. तर आहे ना, फार्म हाऊस पूर्ण बघायचं बरं का आपल्याला, फक्त बैलगाडा शर्यत क्षेत्र नाही. यशस्वी जी लोक असतात त्यांचं माइंडसेट काय असतं, नाहीतर त्यांचं कार्यक्षमता काय आहे, नाहीतर ते कशात किती वेळ घालवतात ते मला जाणून घ्यायचं आहे, तरुण पिढींना दाखवायचं आहे. दाखवायचं आहे की मी एक बैलगाडी मालकीन असून एक प्रगतिशील बागायतदार आहे, हे पण मला सांगायचं आहे. ताई, हे फार्म हाऊस किती जुनं? 2016. 16चं. 10 वर्ष झाली. आता 10 वर्ष झाली. 10 वर्ष चालू आहे म्हणलं तर चालेल. मग हे फणसाचं झाड 10 वर्ष जुनं? नाही, ती 4-5 वर्ष जुनं असेल. मोठं होतं झाड, हा. पण काय बहुतेक काय भिरूड लागलाय काय कोणास एक एक खंडी वाढत गेली म्हणून कट केलंय. आता एकाच खंडी आहे, ते आता चांगलं आहे. 2 लावले. फणस येतात की आपल्याकडे? हो, येते. ताई, हे नाद जनावरांचा कसा काय? शेती म्हणल्यावर हे सगळं आलंच, पण खिल्लारचं पर्टिक्युलरली सांगायचं झालं तर की आमचं म्हणजे माझ्या माहेरातली 4थी पिढी आहे. जुना नाद आहे माहेरी. हे लहानपणाचाच नाद? लहानपणाचाच. मी लहान असताना आमच्या घरी झुंजाची बैल होती. म्हणजे आम्ही आता गावात वाढल्यामुळे झुंजा म्हणजे झुंज, हा, झुंजाची बैल होती आमच्या माहेरी आमच्या बालपणात. मग ते ताकदीची बैल असणार? ताकतीची बैल हो. आणि आमच्या गावात परंपरा होती, दिवाळीच्या पाडव्याला झुजा असायच्या, प्रत्येक दिवाळीच्या पाडव्याला. पण ती बंदीनंतर सगळंच थांबत गेलं. सासरी होती का बैल? सासरी नाही, माहेरचा वारसा आहे सगळा. हा सगळा माहेरवरून आलेला आहे. हो. हे आता तुम्ही ह्या क्षेत्रात आला किती, 2 वर्ष झाली? मला वाटतंय नाही, 2 अजून नाही ती झाली. होतील पुढच्या महिन्यात 2 वर्ष होतील ना. यश किती आलं, अपयश किती आलं? 95% यश म्हणेन. जसं अर्जुनचा करार झाला हा, तेव्हापासून मागं फिरून काय बघून मागं वळून काय बघितलं नाही. अर्जुनच्या करारानंतर, अर्जुनच्या कराराच्या अगोदरचे 4 महिने शिकण्यात गेले, नवीन असल्यामुळं अंदाज बांधण्यात, काय क्षेत्र, माणसं ओळखण्यातच 4 महिने गेले. अर्जुनच्या करारानंतर घोडदौड चालूच आहे. पहिली खरेदी का पहिला करार? करार पहिला. अर्जुनचा करार पहिला झाला. अर्जुनचा करार झाला 30 नोव्हेंबर 2024ला, आणि 6 महिन्यानंतर 20 जून 2025ला राजाची खरेदी झाली. मग मी काय म्हणतोय, 50%. पहिली खरेदी होते ना सर्व, म्हणजे अगोदर दावणीला 2 खरेदी होते की छोट्या. हा, एक 25,000चं खरेदी, ती वादळ म्हणून आदत वासरू घेतलं होतं, त्याच्यावर नुसता गटपात झाला. अनुभव कमी होता त्यावेळेला आम्हाला. त्यावेळेला मला माहित नव्हतं माणसं गट बघून गाड्या हाणतात ती.
आमच्या ओळखीच नव्हत्या, आम्हाला नवीन नावं पण ओळखत नव्हती. पण खरसुंडीत एकदा गट पास केला. परत रुबाब म्हणून एक बैल घेतला, 1,01,000ची ती खरेदी. ती चांगला होता, देखणा होता, चांगल्या ब्लड लाईनचा होता तो. पण आम्ही ती ब्रीडिंगवर काम करायचं सोडून शर्यतीत आणला त्याला. पण तो एवढा इद्रा होता, सलगरी असल्यागत दमवाय चालले. त्यात एक 2-3 महिने गेले. परत ओळखी होत गेल्या मग अजित शेठ जगताप कारुंडेचे, मी माझ्या लहान भावाप्रमाणे त्यांना मानते, त्यांनी मला एक आयडिया दिली की त्यावेळेला अर्जुन नुसताच इकडे आलता, बाप्पू आंबेकर माझे बंधू आहे त्यांच्याकडे. ते म्हणले आता आपण करार करूया आणि त्यांना पण गरज आहे, विलास पवारांना पण अशा एका साथीदाराची की बाबा त्यांना इथं सपोर्ट राहावा म्हणून मग अर्जुनचा करार केला. की मग ते किती महिन्याचा होता? तो 14 महिन्याचा करार होता. तो करार आता 31 डिसेंबर 2026ला संपला. म्हणजे पहिलं नाव अर्जुनने केलं अर्जुनने केलं आणि ते नाव राजाने टिकवलं. हो. आता पुढचा कुठला नंदी दावणीला येते बघूया, नशीब. पण मी काय म्हणतोय, आता तुम्हाला खरेदी पण केली, आता मला प्रश्न पडतो म्हणून ना, आता तुम्ही करार पण केला, 50% खरेदी पण केली, आता भविष्यात 100% खरेदी बी करचाल. बरोबर. आता 100% इकडे केलंय. अडचणी कुठल्यातलं येतात तो? नाही, मला त्यावेळेला पण काय अडचण आली नव्हती कराराचं. का तर मी जसं बॉन्ड झालंय, व्यवहार सोडून वागली नाही. जी व्यवहार आहे त्याप्रमाणे वागत गेले. अर्जुनचे पैरे माझ्याकडे नव्हतं. मी कधी विलास भाऊला फोर्स केला नाही की ह्या बैला संघ पळा आणि त्या बैला संघ पळा. नामवंत चांगली बैल पळणारी असली मी नुसती म्हणायची विलास भाऊ असंच ती बैल चांगला पळतोय, आपण पळूया का. मग विलास भाऊंना असं वाटलं तर ते म्हणायचं चालतंय ताई बोला. मग घरणीकीचा राजा असेल, नानांचा राजा असेल, अशी जी मोठ्या बैलात पळली ती मी आपलं विलास भाऊंना सांगूनच ती पैरं केलेलं होतं. शक्यतो विलास भाऊ जास्त करून वायदीवरच पडले. त्यामुळं आता हे वायदेचा विषय काढला, मग आता तुम्ही पण बरीचशी वायदे दिली असेल की हो? हो. काय रकमेपर्यंत वायदे दिले हो? 50,000 लास्ट 50. आता हिता नाही सगळे आर्थिक गणित येतात तरुण पिढीला. म्हणजे हे बैलगाडा शर्यत क्षेत्र असं आहे की त्याला नाण्याच्या 2 बाजू आहेत. एक सगळ्यांना दिसते आणि एक बाजू असते ती दिसत नाही, पण ते असते. ती वायदीची. काय खर्च असतो एका गाडीला, एका तसं काय नाही मैदानाचा? हो का, आपलं घरचं पिकअप असलं तर काय तेल भरूनच जायचंय. घरची पोर असली तर काय दुसरा खर्च नाहीये. पावत्या टाका ही ती. हा, मैदानात काही येत असेल थोडाफार खर्च, 500-500 रुपये चहा नाश्त्याचा. बाकी असं म्हणायचं म्हणलं तर काही खर्च नाही. सुट्टी मेकरला गाडी गुलालात राहील तर आपण 2,000 रुपये देतोयच. आप्पाचं काय असेल ते कटिंग होऊन येतंयच, बक्षिसातलं येतंय. असं विशेष असं काही नाही. फार तर लई म्हणलं तर एक 10,000 रुपये धरून चाला. आप्पांचं जरी गाडीनं मार खाल्ला तर 7,000-8,000 रुपये नुकसान धरून चाला. मेन खर्च खरेदीचाच आहे. खरेदी ही पण आपण थोडंच कमर्शियल म्हणून आपण हे केलंय, आपण नाद म्हणून घेतलाय ना. जसं आपण BMW ऑडी एक शॉक्स म्हणून घेतोय, ही BMW ऑडीच आहेत आम्हाला. आता त्या घेऊन मी भाड्याने द्यायच्या आहेत का? नाही, मग ह्या आवडीसाठी केलेल्या गोष्टी आहेत त्या. आपण मोठी जरी गाडी घेतली तर तेल घालून खर्च पेट्रोल डिझेल टाकून पदरचं फिरवतेस ना. तसंच माझ्या नजरेत माझी म्हणजे राजा असो, जीवा असो, सोनी असो, माझ्या BMW ऑडीच आहेत माझ्यासाठी. बघूया राजाला. बघू एक चला. ही गाय कुठून आणली म्हणले? माझ्या माहेरातून माझ्या भावाने मला आंदन म्हणून दिलेली. ही म्हणजे याच्या अगोदर मोठी एक दिलती, हा पण ती दुसऱ्यांना दिली, मारायला लागली म्हणून. आणि परत तिला दिल्या, म्हणजे माहेरातून आणली. कोसा खिल्लार आहे. आता हे कुठलाही मला ती एवढं कळत नाही बघा. हाय तुमच्याच म्हणजे भागातली स्थानिक जात आहे, रागीट जात. आमच्या आता माहेरी आहेत बघा. हा. प्रत्येक खाणीतल्या गाया आणि हे आहेत, वळू आहेत. किती गाय आहेत? 6 गाया असतील आता, 5 का 6 आणि 5 का 6 वळू आहेत. प्रत्येक ह्याच्यात तुम्हाला बघायला मिळतील. सिद्धापूर खान, लमनबाईंची, डफळापूरच्या सोन्याची खान, काय काय बरंच आहे. हे माहेरी तुमच्या? माहेरी आहे त्या. मी शर्यत क्षेत्रात आली आणि ते अजून ब्रीडिंग मध्येच आहेत, चॅम्पियन लेवलचे. त्यांच्या मग त्यांच्या दावणीची वासरं पळत आहेत का आता? आहेत 2-3 नंबरच्या रेंजमध्ये पळते कुठे. म्हणजे ज्यांनी खरेदी करून नेले तिकडे. नेलेत की. राजा आता किती जाते हो? 1 जानेवारीला त्यानं 4 दात लावला होता. त्याच्यानंतर अजून तर काही नाही, पण लावल वाटतंय आता. 6 दात आता काढल झाले तर 6 महिने 4
ताई पेडगावला सुटून गेला होता फायनल झालं. फायनल झाल्यावर सुटून गेलतो. 3 किलोमीटर आत पेडगाव मध्ये गाडी गेली. पेडगावच्या पलीकडे गेलेली. आठवण झाली पुसेगाव मध्ये वाटतं मोठा लक्ष काहीतरी सुटून पुसेगाव मध्ये गेलता. हा तसं हा त्या दिवशी पेडगावचं मैदान झाल्यावर सुटून पेडगावच्या बी पलीकडे गेलता म्हणे. पण मी काय म्हणतोय ह्याला ज्यांनी पकडला ना, ज्यांनी पकडला ऍक्च्युअल मध्ये दावं ज्यानं पकडलं एवढं पळत जाऊन त्याला बक्षीस द्यायला पाहिजे तुम्ही. ते कळलंच नाही कुणी, आपला स्टाफ होता की घरच्यांनी कुणी धरले नाही तुमचीच पोरं होती, माझं लक्ष होतं. कुणी धरलंय काही कळलंच नाही. आनंदातच आम्ही होतो सगळी. गाडी पिकअपच नेली गावात आणि त्यातच तिथनंच भरून आणलं. पोरांना लागलंय थोडं, ह्याला बी थोडं पायाला लागलंय, मुलांना पण थोडं लागलंय. कुणाचं पाय मुरगाळलाय, कुणाला खरचटलंय. तर सगळ्या चालू दिली होत्या त्यात ह्या डोंगरानेच पळाला. ताई हे कोण? हा जीवा. हा जीवा. ही खरेदी कोणी करते? ही पुसद, नांदेड जिल्हा, तिथली पुसदची खरेदी आहे. 8,11,000ची. पण 8,11,000 गेल्यासारखं ह्याला काही यश एवढं भेटलं नाही. मध्ये 2 महिना राजा इकडे आला ना चिंचाळ्याला, तेव्हा ह्याला कंदूरला दादांच्याकडे पाठवलं होतं. तिथं रोज 1-2 नंबर सोडला नाही त्यानं सेकंड मध्ये. दादा रोज पळवत होतं, रोज कधी 2 दिवसाच्या गॅपवर. तिथं काही आदतला एक फेरा आणि ओपनला एक फेरा पडायचा. दोन्ही पण, आदतला पण 1 नंबर, ओपनला पण 1 नंबर करत होता. म्हणजे हा तळाचा बादशाह आहे. 600-700 फूट लय चांगले रान काढते. थोडं तोंडाला दमते, निकालाला कमी पडतं. निकालाला कमी पडते. सेकंडला तिथं पण सेकंडची मैदान खूप गाजवली होती. आम्ही जिथं घेतला तिथं आदतमध्ये. हा किती जाते? हा आता संवादात लावलाय बहुतेक त्याने. ताई हे पाणी कुठून येतं? विहीर आहे खाली आणि इथं तळ आहे जवळ. हा. तळ्यातलं 7.5 HP 2 पंप टाकून आणलंय पाणी इकडं. म्हणजे 1-1.5 किलोमीटरवर असेल तळ. हे जीवा राजासाठी गोटा आहे. मग हा खास राजासाठी? राजा आणि जीवांचा असते घर. त्यांची सगळी सोय केल्याची आमची. अर्जुनचा करार होता. अर्जुन इथं 2 महिने राहिला तेव्हा अर्जुनसाठी केलता. हा अर्जुन नंतर परत मग म्हणजे अर्जुन पण इथं होता, होता. हो, राजा पण आहे. राजा जीवा इथं. बघूया का? बघा की. माती आहे, माती टाकली. कोबा केला नाही. कोबा नाही ना. 2 बैलांची दावण आहे. चटई कोणाला? कोणतं कलांडला थोड्या वेळ म्हणून टाकली असेल. हा हा. पोरं पण आहेत ना गाड्यांची, खेळते ती. हा सोने आदत आहे. आताशी 2 मैदान झाले ते गट पास केलाय. जीवा बरोबर झुकलेला घरची गाडी. जांभळा आहे ते. जांभळाचं झाड. तेव्हा जांभळा झाड. बघितलेलं का जांभळाचं झाड? दमाने आहे विचारशील. आणि ही आपल्या गावातलीच बैल आहे ते. हा. राजाच्या सरावासाठी आणलेत पहिला. ही आवताची बैल. रावताची बैल आहे ती. राजाला आम्ही म्हणजे आठवड्यात 1-2 दिवस तर रावताला आणतोय. का तर कंदूरला तिकडे दादांच्याकडे सोय होईन आवताला आणायची. त्यामुळं मग रोज वॉकिंग असते तेच 1.5-2 किलोमीटर. पण आवताला तर आठवड्यातनं 2 वेळा हाणायचं सांगायचं. ती गावातलीच बैल असते. शाना बैल पाहिजे, बडाव बैल म्हणून ती बैल इथंच असते ती. आणि ती काय आहे ते ड्रम मध्ये भरलेलं? ड्रम मध्ये भरलेलं मुरगास आहे. मशीनसाठी मशीनसाठी बैलांना पण घालतो मी मुरगास. खात्यात ना. खाते. झाडं सुपारीची आहेत. सुपारी आहे. रक्तचंदन आहे. तिथं पण एक मोठं दिसतंय बघा. कुठलं हो? हे रक्तचंदन आहे. हे का हा. असं असतं? हो, आणि ते पण रक्तचंदन आहे. ह्याला खूप डिमांड आहे मार्केटमध्ये रक्तचंदनाला. आणि ही 2-3 झाडं, ही आवळा आहे. तिथे 1-2-3 ही चंदन आहे, साधं चंदन. हे साधं. चंदनाची पण आम्ही लावली होती, पण ती काही जास्त आली नाही. आता 5-6 असतील. बाकी मग आवळ्याची आहे, ती रुद्राक्ष आहे. तुम्हाला प्रत्येक झाड बघायला भेटेल इथं. असं रुद्राक्ष पण दाखवा कसलं असतं बघू. तुम्हाला दाखवते परत. आता मोहर आलाय रुद्राक्ष. ते लाल असतं चंदन, ते बाहुली रक्ताची. पहिलं काय रक्तचंदनाची. उघडून लावायचे बघा. असतो रक्तचंदन. मार्केटमध्ये व्हॅल्यू खूप आहे रक्तचंदनाला. आता तिथं जी आहे ती 7-8 वर्ष जुनं झाड आहे. तुम्हाला दाखवते. त्याचा बुडका एवढासा मोठा झालाय. ते मोठं झालं. हा, ते मोठं झालं दिसतंय ते उंच झालं.
रक्तपिंड इथून दिसतं आणि ही सागवान आहे सागवान. ही पाण्याची टाकी कशासाठी हो? ही आपल्या इथं वर्षाच्या 2 यात्रा भरतात. हां एक पुसातली पौशी आणि एक चैत्रातली. खिलारचा मोठा बाजार असतो हा. खरसुंडीला. खरसुंडीतून 1-1.5 किलोमीटर वरच आहे. मग तिथं सेवा म्हणून पाणी पुरवठा यात्रेत करायचा आपण. हा, म्हणजे जे जनावराची यात्रा असते आणि तिथं जे पाण्याच्या टाक्या उभ्या असतात त्यात ही पण असते. हा उभ्या फिरून हजेरीनं गडीच लावतो आम्ही. मग ट्रॅक्टर त्याचा चालवायला. खर्च तुमचा हा आपल्या म्हणजे एक सेवा म्हणून. असं म्हणजे भाड्यानं नाही, नाही 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 नाही. तुमच्या खास तर्फे. घेतलीच खरेदीच केली की वर्षातनं 2 वेळा यात्रे तर मग यात्रा 3-4 दिवस असते. हा 3-4 दिवस आपल्या गाड्यांना बनत नाही तर बाहेरचा ड्रायव्हर ठेवायचा बदलीनं. हा 500 रुपये हजेरी देऊन आणि तिथनं भरून नेऊन तिथं वाटायचं पाणी. मग त्यानं त्याचं दिवसभर कामच इथून भरायचं तिथं नेऊन, संपवायचं इथून भरायचं तिथं नेऊन संपवायचं. संपवायचं म्हणजे एका ठिकाणी नाही लावत फिरवते. हा जाऊन येऊन फिरवायचं ज्याला पाहिजे ते घ्या. हा हे पाणी कशाला चाललंय हो? सागवानाला सोडले. सागवानाला आहे. हे पिंजरं कशाचं? पहिली आपल्यापाशी ग्रेट डेन मोठी कुत्री होती सुरुवातीला. हा त्यांच्यासाठी केलेलं आहे. आता ती दगावलेली आहे. परत काय मोठी कुत्री घेतलीच नाही तिथे म्हणजे रानात सोय होत नाही म्हणून. त्यामुळे आता गावठीच कुत्री आहे ती. मग आता ही आपल्या शेतातलंच नारळी पडलेला म्हणून टाकली पोराने. हे ऊसात ट्रॅक्टर, कुठला ही टायर असेल. ही ह्याच्यासाठी आपलं फवारणी बिवारणी मक्कावर हा कोळपणी पेरलेलं त्यासाठी ही टायर घालून मी केलेलं. सगळी तुम्हाला अवजार बघायला मग भेटतील. हे उभ्या पिकात न्यायची. तिथं. ही काय मशिनरीच आहे त्या कुठल्या तर मला बी सांगता येईल. ही मका कापायची आहे. हा काहीतरी कटिंगच आहे पण ते काही सक्सेसफुल नाही. हा हे मेन आहे बघ. हा म्हैशी इथं दिवसभर मोकळे असते त्या. तिथं त्यांच्यासाठी पाण्याचं स्विमिंग टँक केलंय मसरांच्यासाठीच. आणि ते मोठं शेड आपली वाळली वैरण स्टोअर करायला. ह्या म्हशी आहेत, 15,000 कडबा बसतो. ह्या म्हशी आहेत आणि ह्या म्हशींना म्हणजे अंग घासायसाठी हे दगड आहे. दगड आहे. किती वर्षी रे? लहान मोठ्या 40 एक असतील. आणि ह्याच्यातलं दूध किती देतात? दूध आता जवळजवळ 11 का 12 आहे त्या दुधाच्या. बाकी मग भाकड आहे त्या. काय भाकड आहे त्या काय बारकी रेडक आहे ती. आणि ह्याच्यात काय असते? ही ज्या वेळेला आपल्या रानातली काही गवत ही काढून आणलं की ह्यात टाकतं ते कसं जनावर इथले तर खाते. चारा टाकायसाठी गावाने येत ग. ताई हे पैर सगळं तुम्ही बघता. हो मॅनेजर बिनेजर काही नाही. पैऱ्यापासून पावती टाकण्यापासून सगळं आपलं आपण बघतो. मग मी काय म्हणतोय असं एखाद्या दिवशी असं झालंय का की तुमचा पायरा फिक्स झालाय, तुमच्या डोक्यात आहे की उद्याच्याला आपल्याला ह्या बैलावर पळायचं आहे आणि उद्याच्याला मैदानात तो दुसऱ्याच बैलावर पळतोय, असं काही झालंय का? मला सुरुवातीला आपला रुबाब बैल होता. रुबाबला मी 15,000 रुपये वायदी देऊन पक्षा घातला होता. आणि पैरकऱ्यांनी मला सांगितलं बापूंचा पक्ष आहे म्हणून, पुसेगावच्या बापूंचा. हा आणि त्यावेळेला मला बैल ओळखत नव्हती. सोनेऱ्याचंच मैदान होतं. सोनेरा कारखान्यावर जे मैदान भरतं का नाही ती. मला वाटतं माझ्या लाईफमधलं ती पहिलं दुसरं मैदान होतं ती. मी त्या मैदानात स्वतः हजेरी लावलेली. आणि पुसेगावच्या बापूंचा पक्ष म्हणून 15,000 वायदी घेतली आणि घातलं त्यांनी स्वतः बसलाच पक्ष. नामवंत नाव आहे ती पण. आणि तिथं गेल्यावर आता 4-2 आहे तीच की आमच्या पण बाजूची माणसं. काय कुठला बैल. मी पण अगोदर हौसनं पुसेगावच्या बापूंचा पक्ष घातलाय. सगळी म्हणली चांगला पळतोय. आणि तिथं गेल्यावर सगळ्यांनी मला सांगितलं हा बैल पुसेगावचा बापूचा पक्ष नव्हे. मग संध्याकाळी आल्यावर काढली वड. ज्यांच्या संग पैरा केलता ती का फसवलं म्हणून. तर नाही अचानक ती नाही म्हणली नसेल तसं. मग तुमचं काम होतं ना मला सांगणं की बापू नाही म्हणते त्यामुळे मी माझ्या जवळचाच बैल आणलाय. त्यांना वाटलं ताईला काय कळतंय. मला कळलंच नव्हतं पण माझ्या जवळच्या पोराने सांगितलं. आणि ती आणि पैरा मोडायचा काय तर प्रश्नच येत नाही. मनोहर पाटलांचा किस्सा जग जाहीर आहे. पैरा मोडल्यावर काय असतंय ते. आणि आत्ता कधी कधी पुढची माणसं आपण 1-2 पैरे केलं मध्ये आपणच्यावर भरोसा ठेवला नाही. आपण म्हणले दादांचा नंबर देतो, दादांच्या संग बोला हा पैरा फिक्स आहे. तर ते म्हणले नाही आम्ही ताई संगच बोलणार तेव्हाच आम्हाला म्हणजे गॅरंटी वाटणार हा पैरा फिक्स आहे म्हणून. आता म्हणजे एवढं लोक विश्वास ठेवतात की ताई पैरं मोडत नाही म्हणून. वायदी घेता का? नाही
वायदीचा प्रश्नच नाही. मग वायदी घेत नाही, पण वायदी देता दिलेले दिलेले. हो वायदी दिलेले का तर आपल्याला त्या बैलांच्या संग पळायचं होतं म्हणून वायदी दिलेली. मी राजाला एका मैदानात दिली, अर्जुनला पण अर्जुन नुसता करार होता, पण मला त्या बैला संग पळायचं होतं, बघायची होती आपली गाडी कशी पळते म्हणून अर्जुनला पण एक बैल घातला होता, त्यांना पण वायदी दिली. ही सुक्या चाऱ्यासाठी शेड केलंय. ही वैरण मंगळवेड्यात ना आपण ज्वारीची वैरण मागवतो, एकदमच 15,000 18,000 कडबा वर्षभर जातो मला. ही फक्त सुकी वैरण. सुकी वैरण. वाळक्या वैरणीचं काय महत्व आहे हो सांगा. वाडी वैरण पाहिजेच पाहिजे, त्या शेवट नाहीच नाही नुसत्या वल्ल्यावरही होत, म्हणून मग ज्वारीची वैरण. हे सगळं एक प्लॉट तर असा खालचा नुसत्या बैलांच्या सरावासाठी पडाक ठेवलाय. बाकी मग आता इथं पेरून घ्यायचं आहे, हां. तिथं ऊस करून घ्यायचं आहे. मग हे किती एकर इथे? 15 एकर एकाच ठिकाणी येत आहे. हे 15. हे काय धान्य आहे का याच्यात? हां खपली करड, जसं आपण शेती करतोय तसं म्हणजे पौष्टिकच. खपलीच खातोय, हां. करड्याचंच तेल आहे, यासाठी मग स्टोअर करायचं. मग- मक्का ही एकदम घेतो, गहू पण एकदम घेतो आपल्या जनावरांच्या भरड्यासाठी. मग जे वर्षभर लागते ते स्टोअर करून ठेवायचं. काय तुमचा आदर्श कोण हो? माझे बंधू आणि माझे मिस्टर. मी दुसरं कोणाला याचं श्रेय देत नाही का तर त्यांचं, माझ्या बंधूंचं बैलगाडी क्षेत्रासाठी मला खूप योगदान आहे. सुभाष पवार, तेच माझा आदर्श. ते मैदानात भेटलेले. मैदानात भेटलेले की त्यांनीच मला बैलगाडी क्षेत्राच्या खाचा खोळगा बारीक बारीक त्यांनीच मला सांगितलं, शिकवलं. पण मी काय म्हणतोय, ह्या क्षेत्रात यावं की ह्या क्षेत्रात एकही महिला नाही, ग्राउंड लेवलला नाही, नावं लावतात लोक, पण ॲक्च्युअलमध्ये ग्राउंड लेवलला कोणी काम केलं नव्हतं, त्या क्षेत्रात जाऊन काम करावं आणि यशस्वी व्हावं. मग हे आत्मविश्वास कसा काय? सांगितलं की आपलं ध्येय पाहिजे, नाही मी करणारच. आणि माणिक शेठसारखी जर मला जीवनसाथी लाभली असती तर अजून काय म्हणायचं. भाग्यच माझं की त्यांनी मला खूप म्हणजे सपोर्ट केला. हे पैसा म्हणजे बिना पैशाचं हे क्षेत्र नाही, खूप खर्चिक आहे हे क्षेत्र, पण शेठजींनी कधी म्हणजे मला हे केलं नाही. चला तुमची इच्छा आहे ना तर करूया. प्रत्येक गोष्टीत सरांनी म्हणजे मोटिवेशन दिलं. आणि एवढं सुखाचं नाही बरं का एवढं की दिवसभर राहणार उन्हात, आपण थोड्या वेळ आलं तर लगेच तोंड बांधतोय, काही सनकोट घालतोय, काय काय घालतोय, पण दिवसभर माझंच बघा 2 दिवस उन्हात फिरली लगेच चेहरा किती काळा बनला. एवढं सुखी नाही आहे, सुखाचं नाही. ते धूळ ऊन, आवड असल्यावर माणूस सगळं कॉम्प्रोमाइज करतं. त्यातली गोष्ट आहे की प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. माझं नंदी आज टॉपला पळते, त्यामुळे छान वाटतंय की किरकोळ वाटतंय. ऊन धुळी सगळं माझ्यासाठी शून्य वाटतंय. मग यशाच्या पुढं अडचणी छोट्या वाटतात. हो, यशाच्या पुढे सगळं छोटं वाटतंय. नवीन पिढी भरपूर उतरले, असं त्यांच्याकडे बघताना तुम्हाला काय वाटतं? काय नाही, नवीन पिढीने ह्यात म्हणजे कुणी उतरावं, खर्च आहे म्हणून नाही उतरलं पाहिजे. ड्रायव्हर सुट्टी मेकर ठीक आहे, कमवून जातात, ते बक्कळ घेऊन जातात घरी, पण जे दुसरे आहेत त्यांनी आपलं त्यांच्या कमाईचं दुसरं साधन अगोदर हुडकावून मग हा नाद करावा. का तर तुम्ही सक्सेसफुल होणं खूप गरजेचं आहे. तर माझं कसं आपलं शेठजी व्यवस्थित सेटल आहे, तर झालं आता आमचा रिटायरमेंटचा काळ आहे. मुलं मोठी झाली, मोठ्या मुलीचं लग्न झालं, दुसऱ्या मुलीचं आता होईल, त्यामुळे हे माझा रिटायरमेंटचा काळ आहे, मी एन्जॉय करते. पण जी यंग आहेत त्याने अगोदर त्यांचं म्हणजे सेटल होण्याकडे लक्ष दिलं पाहिजे, धंद्याकडे लक्ष दिलं पाहिजे, काहीतरी करायचं, 4 रुपये कमवायचं त्यांनी बघितलं पाहिजे. आणि मग परत आवड छंद म्हणून आपण ह्या मातीकडे वळलं पाहिजे, की मातीतलं खेळ टिकलं पाहिजे. ह्या खेळाकडे ईर्ष्येनं बघता का? कसं बघता? बघते म्हणजे हे नुसतं म्हणायचं आहे शांत आणि संयम, ईर्ष्याशिवाय हा खेळ नाही आहे. म्हणजे लोकांना राग आला तरी चालेल, पण मला खोटं बोलायचं नाही. ईर्ष्या आहे का तर आहे, चुरासन ईर्ष्याशिवाय शक्यच नाही. एवढं पाणी मोडा वेस्ट चाललंय, इकडे येऊन देऊ नका, ईर्ष्याशिवाय शक्यच नाही. स्पर्धा म्हणल्यावर ईर्ष्या आली. आधीच मग सत्य आहे. आता मी काय म्हणतोय, मला विचारलं बरं का, म्हणजे मला सांगितलं लोकांनी, तो प्रश्न विचारा त्यांना की आता ही मराठवाड्यातल्या बैलांना बंदी आहे पश्चिम महाराष्ट्रात पळायला,
तर त्याच्यावरती तुमचं मत काय? नाही आता बघा, तिकडच्या बैलांच्यासाठी बंदी घातली, चांगलं झालंय का सांगा. ती त्यांच्या भागात खेळ वाढतोय. हां आपल्या भागात बी छोटी छोटी गाड्या मालक होती, त्यांचं कमीत कमी गट तर पास व्हायला लागले. नाहीतर मग ही 10-20च बैल टॉपला पळत होती. त्यांच्यातले एक 5-7 असतील किंवा आपल्यातले एक 10-12 असतील. ह्यांचंच ते क्षेत्र बनून राहिलं होतं. पण ॲज अ गाडा मालकीन म्हणून मी माझा बघण्याचा दृष्टिकोन कसा, आपण 4-5 जिल्ह्यात ठेवलं, ती 4-5 जिल्ह्यात राहिली तर त्यांच्या तिकडं पण तो खेळ वाढेल. एवढ्याला मी यांना ते यायची त्यांना पण गरज पडणार नाही. त्यांना पण इथं येऊन कुणाचा तर आधाराचीच गरज होती. डायरेक्ट येत नव्हती, आपल्यातली कोणतर असायची, त्यांच्या साथीनं ती राहत होती इथं. उलट आता जे झालं ते चांगलं झालं. खेळ त्यांच्या भागात चांगला वाढेल. आपल्यातली जी गरीब गाड्या मालक आहे ती ज्यांना गट गावत नव्हतं त्यांना गट गावल. आता पेडगावला तुम्ही बघितलं 100 गटाचं मैदान झालं. नवीन चेहरा किती आलं, हो. आले का नाही? आणि तिथल्या पण म्हणजे सर्वसाधारण बैल गाडा मालकांना इथं येऊ शकत नाहीत, त्यांना तिथं प्लॅटफॉर्म तयार झाला. तयार झाला 100%. ही महत्वाचं आहे. ही मोठीच 5-7 होती हां उत्तर महाराष्ट्रातली, तीच इथपर्यंत येत होती. छोटा गाडा मालक येत नव्हता आणि त्यांना तिथं म्हणजे ग्राउंडच नव्हतं तसं. आता तिथं खेळ वाढेल, तिथली छोटी छोटी तिथं भाग घेतील आणि ती अजून नवीन उदयास येतील. चांगलंच आहे ना, खेळ अजून आपला वाढेल. ताई नवीन खरेदी बघायला भेटणार लवकरच बघायला भेटणार. म्हणजे तुम्ही पूर्ण तयारीनेच उतरलाय की आपल्याला लाईफ टाईमच राहायचं ह्या क्षेत्रात? लाईफ टाईम पेक्षा मला वाटतंय पिढ्यानपिढ्या म्हणू शकते. पुढची पिढी सुद्धा माझी नाद चालवेल. माझी मोठी लहान मुलगी, तिला सुद्धा या क्षेत्राची आवड आहे. तिला तिच्या मम्मीचं क्रेज बघून वाटतंय नाही माझी मम्मी एवढंही करू शकते म्हणल्यावर मी बी करू शकते. म्हणून बैलगाडी क्षेत्राला एक सुशिक्षित गाडा मालकीन बघायला भेटेल. माझी लहान मुलगी डॉक्टर आहे, MBBS झाली, आता MDची पुढची तयारी चालू आहे. सुशिक्षित बैलगाडा मालकीन बघायला भेटेल. मी ज्या वेळेला या क्षेत्रात आली त्यावेळेला मला लई लोकांनी ट्रोल केलं, म्हणजे सगळी तंबाखू खाणारी दारू पिणारीच या क्षेत्रात आहे ती म्हणून. पण ते तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगेन असं नाही. बैलगाडी क्षेत्र खरोखर खूप चांगलं आहे. भलं गरीब असतील पण मनानं खूप श्रीमंत आहेत बैलगाडी क्षेत्रातली लोक. मी आवर्जूनही सांगेन की माझा अनुभव. आज पेडगावसारख्या पुसेगावसारख्या मैदानात लाखोंचं पब्लिक असते. 4-4, 5-5 लाख पब्लिक म्हणलं तर म्हणजे वावगं ठरणार नाही. तिथं मी एक महिला धाडसानं फिरते, म्हणजे काहीतर मला तिथं चांगल्या नजरेनं बघत असल्याशिवाय तर मी फिरणार नाही. त्यामुळे मी सांगेन की खरोखर हे क्षेत्र चांगलं आहे. भलं गरीब असते पण मनानं खूप मोठी. हे क्षेत्र चांगलं आहे. चांगलं आहे. आणि तुम्हाला असं वाटतंय का की तुम्हाला बघून इतर मुली सुद्धा ह्या क्षेत्रात उतरतील? नाही, उतरावं त्यांनी. मला म्हणायचं आहे कसं माहिती आहे का, कुठलंच असं क्षेत्र नाही तिथं महिला नाहीत किंवा मुली नाहीत. त्यामुळे ज्याला ज्याची आवड आहे ती जपावी त्यांनी. हां, माझी आवड आता ही खर्चिक आहे, यातनं काही माझं म्हणजे उत्पन्न नाही, काही नाही. पण ठीक आहे, आज आपण फॉरेन टूरला गेलो तर 7-8-10 लाख पुरत नाहीत. मी माझी फॉरेन ट्रिपच म्हणते, म्हणजे मला जिथं छान वाटते ती मी करते. तेच प्रत्येक जण बघा, कुणाला कशाचं व्यसन असतंय, कुणाला कशाचं व्यसन. हे आमचं व्यसनच म्हटलं तर चालेल. आज म्हणजे मी पण बैलगाडी क्षेत्रात यायच्या अगोदर आमच्या पण मैत्री म्हणून आमची किटी पार्टी असायची. आमचं असं असायचं 8 महिन्यातनं एकदा आम्ही पण हॉटेलला जायचो, मजा मस्ती करायचो. आता सगळं ते बंद आहे, आता सगळं बैलगाडी क्षेत्रात चालू आहे. आयुष्यातला सगळ्यात आनंद देणारा दिवस कोणता होता? गेल्या वर्षी राजाची खरेदी झाली आणि पेडगावला लागोपाठ 2 दिवस राजा राहिला ती, आणि विदर्भ केसरीला सांगून लखनची गाडी मारली तो दिवस. आनंदाचा दिवस का तर त्यांनी माझा पैरा मोडला होता म्हणून मी त्यांची सांगून गाडी त्यांच्या ग्राउंडवर जाऊन त्यांना उत्तर दिलं. हा माझ्या आयुष्यातलं सगळ्यात आनंदी क्षण आहे. ईर्ष्या मोठी आहे बरं का तुम्हाला. खोटं काय सांगायचंय, आहे ते आहे. ईर्ष्याशिवाय खेळच नाही. स्पर्धा म्हणलं ईर्ष्याही आलीच. आता दुसरी सगळी म्हणते हा शांत संयम वेगळा, पण आनंद असतोच. जे आपल्या मनात असतंय, बाबांना कोणाची तर गाडी मारायची ती असतेच लोकांची. ईर्ष्याही आहेच. खेळ म्हणल्यावर ईर्ष्याही आलीच. एवढ्या कमी दिवसात यशस्वी झालाय तुम्ही, त्याच्या मागची कारण काय आहेत? आपलं कर्मच मी म्हणेन. का तर आजकाल बघताय किती तर अशी लोक आहेत त्यांना अजून यश नाही.
तर नशिबाने मला चांगली साथ दिली आहे. जी बी मी बैल घेतली मला लाभलीत. अर्जुनचा करार असो, राजाची खरेदी असो, किंवा माझा जीवा इथं नाही पण सेकंडला खूप छान पळाला. दादांच्याकडे 2च महिने राहिला पण 2 महिने गाजवलं त्यानं. रोज पळत होता सेकंडला तिथं शिराळ्यामध्ये दादांच्या तिकडं कंदूरला. त्यामुळे आहे लाभलंय सगळं. या म्हशींचं दूध म्हणजे दूध डायरेक्ट जातं का प्रोडक्ट बनवतं? नाही नाही डेअरीला जातं. हां सगळ्यात अगोदरची ती भोरी मस दिसते ना, हां हां ती माझ्या वडिलांच्या वेळी माझे वडील होते. हां नवीन गोटा केलाय म्हणून वडिलांनी मला दिलेली ती. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग हा एवढा सगळा पसारा वाढवला. ही सगळी हरियाणामधून आणलेली मिसळ इथे. पहिली मस्ती आहे का? ही भोरी दिसते ना गावठी, हां ती पहिली. शिंगाची ती पहिली. परत मग मुराद हरियाणामधून आणलेला पहिल्यांदा 6 म्हशीचा लॉट आणला होता. हां ती काय आम्ही त्यावेळेला नवीन असल्यामुळे ते फसलं. मग परत 10 म्हशीचा आणलेला, त्यातले हे सगळे इथे. फसलं म्हणजे काय झालं? अनुभव एवढा नव्हता त्यामुळे त्यांनी सांगितलं 10 ते 12 लिटर दूध पिळते त्या म्हणून. पण इथं आल्यावरती 6-7च द्यायला लागल्या. मग त्या काढल्या पुढच्या वेताना आणि परत तिथनं पिळून जास्त रेटच्या आणि ब्युटी बघून सगळं बघूनच आणल्या. ते आता सगळ्या चांगल्या त्या. 2019ला दुसरा लॉट आणलेला, तेव्हापासून तिथंच होत्या त्या. आता त्यांच्या पाड्या आपल्याच दावणीला झालेल्या त्या. 18-20 लिटर दूध देते. ह्या क्वालिटीच्या आहे त्या. क्वालिटीचे ह्यातली सगळ्यात क्वालिटीची कुठली येईल? 2 आहेत बघा. 2.25 लाखाची खरेदी आणि 1.85ची आहे. आता कसं इथं सगळे एकसारखे वाटतात. गोट्यात आत गेले की तुम्हाला समजेल. कुठली असू शकते क्वालिटी तुमची इथनं दिसते का? इथं एक आहे बघा, ह्याच्या बाजूत मग तिकडे बघते ते शिंगाची. हां आणि अजून एक आता मला ह्या खंडव्यात काही दिसत त्या जास्त दुधाच्या आहेत. म्हणजे शक्यतो सगळ्यात जास्त दुधाचे आहे त्या. पण ती ब्युटी लेवल त्यांची बघायची म्हणून सगळंच. सडातलं अंतर, शिंग, रूप, बांधा सगळं. काय बिनजोडच्या स्पर्धेत उतरणार का? नाही, ती कॉन्सेप्ट डोक्याच्या बाहेरचं आहे. मला अजून ती कॉन्सेप्टच कळालं नाही. ती कटिंग किती असतं, कसं असतं, नाव कसं फिरवायचं, ते अजून तर काय नाही काय समजलं. त्यामुळे बिनजोडमध्ये शक्यतो शेटजी मला नाही जाऊन देणार, लई ईर्ष्या आहे म्हणून. शेटजी म्हणतील 3 फेऱ्याची हा हीच भारी, बिनजोडला नको. संदीपाईंच्या शब्दाखातीर एकदा राजा पाठवला होता मुंबईला, पण ते कसं आमचं संबंध चांगले आहेत संदीपाईचं, आमचं घरी संबंध असल्यामुळे त्यांनी मागितलं भरून पाठवलं होतं एकदा. हे मला एवढंच कळतं की ह्याच्यात आहे ना, हे जेवढे जागेवर फिरलेत का ना तेवढे प्युअर ब्रीड असं ना. मग आता हे फिरून डोक्यात घुसेल घेतात. परत कट करायचं की भाजरायला येतात ना त्यावेळेला मग कट करायची. आता कसं आहे इथं कुठं म्हणजे चॅम्पियनशिपचं म्हणजे स्पर्धाच नाही. हां हरियाणात कशा चॅम्पियनशिपच्या स्पर्धा होत्या. मग इथं आपल्या इथं कुठं काही रिंग नाही काय नाही. नेलं तर मग कोल्हापूरला, मग ते खूप अंतर आहे. त्यामुळं आम्ही कुठं आता नेतच नाही त्यांना चॅम्पियनशिपच्या स्पर्धेला. त्यामुळं मग डायरेक्ट ती ह्यानं कापतात तारणं. ही घरी तयार झालेली हो घरच्या चांगली झाली की. हो. आपल्या दावणीला पण चांगल्या घडलेल्या त्या. गप गप जनावराला तुम्ही जेवढा जीव लावचा तेवढं ती. आता मी 2-3 महिन्यातनंच 8 दिवस येते, पण जनावर विसरत नाही. कुत्रा असू द्या विसरत नाही. मी यशमुगेल राहते 2-3 महिन्यात नाही तरी जनावर नाही. मालकाला ओळखणारच. रुद्राक्ष येणार हे एवढं. हो. नाही मोहर जळतो की नंतर हां आणि असं जाडसर होते, हां. त्याच्यावरती ग्रीन कलरचं चमडे ती काढली की आता रुद्राक्ष राहते. मग हे आता येणार कधी हे? तरी अजून 3 महिने लागतील. 3 ते 4 महिने. पक्षी काय ठेवत नाहीत, पण ही खायला गोड आहे. फळ आहे त्यामुळे हां फळ त्या पक्षी ठेवत नाहीत. आणि गाडी मग हे करते शेडनीट झाकते. खाली बरं काय मी तिथं पाणी पाजत होतं, एका झाडाखाली अशा मोठं बरं एकाच पक्षाने एका ठिकाणी खाऊन ठेवलेलं होतं. एक सापडलं पडले आहे रुद्राक्ष. हे मग हे आता हे किती धारी काय ते तुम्ही बघायचं. मग सांगा बरं. मला दाखवू नका. याला एक ते काय नाही कळत. 3 धारे. 3 धारे. हा 1 2 3 आहेत. मग ह्या झाडाला सगळे 3 धारे येणार का? मग तसं काय नाही, मिक्स येते सिंगल मिक्स येते का? एक ह्याचं खूप चांगलं वाटतं. हे रुद्राक्ष आहे बघा. पण ओरिजिनल. इथं काय म्हणजे ते आर्टिफिशियल तयार केलं. याच्यावर कवच येतं बरं का. हां
आता पक्ष्यांनी ती खाल्लेलं आहे वरती. मग असं फळ येतं का? फळ येत राईट. हा बी थोडक्यात रुद्राक्ष हा बी आतला. हा बी आहे हा बी आणि ह्याच्यावर फळ थोडस कोटिंग येते त्याच्यावरती चमड येते स्किन येते. वाघाचं कसं असते का नाही बारकं वाघाट तसं सेम मग ते बोरागत. राईट. बोराच्या गत. बोरागतच. बोराचा कसा वरला साल त्याच्या आत गाभा आणि त्याच्या आत बी हा सेम डिटो तसं. ह्याला आता किती फळ येऊ शकतात? भरपूर आहे यातलं बऱ्याचशा पैकी येणार 20% तर 30% तर फळ राहिलेला 80% झालं. ह्याला खत माती काय? तर खत घालत असतील उन्हाळ्यात. हे अशी किती झाड आहे ते? येतं ना. झाड तुम्हाला बघायला एक एक का? नाही तिकडे आहे. हे काय आहे? सांग आता. निळं फुल. निळच का? फुलाचं डिझाईन बघा की आतमध्ये जवळ बघा ना. कमळ काय म्हणते त्याला? त्याच्या आतमधलं बघा निसर्गाची देण बघा कशी आहे. हा त्यातलं त्याचं ते पाकळ्या किती ॲक्युरेट बघा ना. एकदा असं चित्र काढलं का? चित्र काढलं का? लाल पण आहे. ऑरेंज पण आहे. एकदम बघितलं दिसायला वगैरे. मग मी काय म्हणतोय ते रान उंच आहे, हे उंच आहे, मध्येच बघ खाली कसं गेलं. ओढा होता वगैरे हा 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 नाला होता असा मोठा. हा तो नाला शेवटपर्यंत होता. परत भरीव करून सांगतोय काय ते त्या लिंबाच्या झाडाची जी पूर्ण तोडून म्हणजे हे केलेलं आहे सगळं असं. हा 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 त्याला मेंटेनन्स भरपूर आहे. म्हणजे त्यावेळी काय रिपेअरमेंट प्लॉट बनवण्याचा खर्च भरपूर आला. आणि ह्याला अंगची माती काय नाही, सगळी माहिती बाहेर आणून टाकलेली आहे. बाहेरचे आहे. ह्याच्या खाली मायन्सा असते. मायन्सा दगड येतो का नाही मायन्सा, हा तर बळ्ळारी हॉस्पिटल आहेत बघा हा हा तशा पद्धतीचं आहे खाली. इथं माझा असला मुरुम म्हणते. कसला मुरुम? मांजऱ्या मुरुम म्हणते ती. आणि भयानक हार्ड आहे. आता इथं ऊस करूनच घ्यायचंय. सांगतो काय आम्हाला शेतीत मला वाटतं 1 रुपया सुद्धा प्रॉफिट नसेल. वरून एक 5-10 लाख रुपये वार्षिक नुकसान असणार आहे. पण एवढंच की ती आवड. आणि दुसरी गोष्ट आता ही बघा ना झाडं वगैरे कसं दिसायला. आणि दिवस मी सकाळी मला वाटतं 8-8:30 वाजता आलोय. हा आता किती वाजले? 2-2:30 वाजले काय? 3 वाजले का? जायचं, आंघोळ करायची, जेवायचं, 1 तासभर झोपायचं, परत संध्याकाळी 6 वाजता एक राऊंड मारायचंच. इथं आलं की मन रमतंय. रमतंय तर चांगलं आहे. आणि महत्वाचं काय माहिती आहे, मी बघितलं इथं पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आम्हाला पण इथं आल्यावेळेस भारी वाटतं मन रमतंय. आणि कसं ते जनावरच्या गोठ्यातलं बाकीचे बारीक गोष्टी. आणि आपण असं नुसतं बांधावं बसलीच बोर होतं. त्यांच्याबरोबर थोडंफार करू लागलं ना हा काम होऊन जातं. आता सकाळी आम्ही 2 जण गेलो तिकडं. एकानं ड्रिल मारलं, एकानं ते चाव्या बसवल्या, तासभर केलं. परत इथं आलो, खाली पाईपांचं सगळ्या चावी सिस्टम केली. पण मी काय म्हणतो, आता तुम्ही इथं आल्यावर पण तिकडं कोण बघतं? मग स्टाफ आहे बाकी स्टाफच ना, घरातलं नाही कोण? घरात ना आम्ही 2 नवरा बायको. हा हा मुलींची 2 मुली डॉक्टर आहेत. थोरल्या मुलीचे लग्न झाले. हा MBBS MD आहे. धाकटीचं पण थोरली जावं पण MBBS MD आहेत. धाकटीचं MBBS झालंय. तिचा आता सर्जरीचा अभ्यास चालू आहे. जाग्यावर बसायचं बरं का? इथंच तुम्ही थांबा. मग इथं म्हशी येणार आता. आणि एवढी शाणी आहे हा. त्या बारकाचं बारकं रेडकं सुद्धा ती त्याच्याच जागेवर उभं राहणार. मग आता प्रत्येक जण त्या जाग्यावर. प्रत्येक जण त्याच्यात जागेवर उभं आणि तिथं म्हणजे ते पाणी उतरलं. आता सध्या एक भरतं तिथं सेटिंग आहे मागं. मग प्रत्येकानं आपापलं पाणी प्यायचं. हा आणि ती लेवल मेंटेन केली काय? लेवल मेंटेन केली. लेवल 2 काढून. आणि रेडकांना मागे केलंय काय? रेडकांना मागं पण तिथं काय त्यांना पाणी नाही, नुसतं चाराच. हा टबात ठेवायचं त्यांना पाणी. बरोबर आपापलं जागे सगळे. जनावरांसारखं शहाणं कोण नाही बरं. नाही हा? त्यांना सांगायला लागते का? पण एवढं आता बुजणारी असली तरी पण आपापल्या जागेवाले. बाहेरणार आता. ती भुरीची जागा ती आहे. हा बरोबर भोरी तिथंच येणार. म्हणजे ती जागा खाली ठेवली, मग तिथं कोण आलं नाही. नाही आलं. आता त्याच्यात अगोदर खाणार भोरी आल्यावर लगेच निघणार ती. हा. त्याच्यात खायला वसा 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 करते. जातात तसं असतं. भुरी काय सगळ्या शेवट येते का? हा का तरी मारते ती. ही बांधली की मग ती आता ही आलेल्या अगोदर बुगरीच्यातलं थोडं खाणार. बुगरी आल्या मग भैया तिथं बांधणार. मग परत आपल्या जागेवर जाणार. ते नाही तोपर्यंत म्हणले असेल त्यातलं थोडं खाऊन घेऊया थोडं. केली पाणी की. वाटायला लागतं का? नाही नाही मनाने येतं. पाणी संपलं की एक लेवल सेट केलेली असते. गळ्यातच घालायचं.
आमच्या म्हशीला तुम्हाला मुरकी दिसणार नाही, हा. एसन दिसणार नाही, काही सुद्धा नाही. लय म्हणजे रिलॅक्स. एकही म्हशीला तुम्हाला एसन भेटणार नाही. मग पहिल्यापासूनच नाही का? पहिल्यापासून सवयच लावली आहे. अलीकडे रेड्या घेतली त्या आणि दुधाच्या म्हशी सगळ्या तिकडे त्या का तर ही जुना गोठा आहे त्यामुळे ही रुंदीला वैसा कमी आहे आणि तो परत बांधलाय त्यामुळे ती वैसा रुंदीला जा. सफिशियंट असावं म्हणून काही आम्ही पण यातनं नवीन नवीन शिकत गेलोय. काही करा परवडत नाही मग आहे ना? तुम्ही कसंही करा, एक टाइमपास होतोय किंवा एक समाधान आहे. हा. घेऊन जात समाधान आहे तेच महत्वाचं. दूध कसं हाताने काढतात का? हो, हाताने काढतात. मग सगळ्या मशीनची सगळी व्यवस्था केली आहे, पण भैया लोक मशीन लावतच नाही त्यांच्या परत पोटाव पाय म्हणून. आणि काय हे फोगर बसवलं होतं सुरुवातीला, आता नाही चालवत आम्ही. सुरुवातीला नवीन फोगर आलं तेव्हा फोगर बसवलं दिवसभर ह्याच्यासाठी म्हणून. अंगावर पाणी. बाहेर तिकडं पाण्यात आहे ना तलावा. स्विमिंग पूलच असल्यावर त्यामुळे फोगर बंदायचं. भुरे आले नाही अजून. आता येईल भैया बुरी को अंदर भेजो भाभी भेजो बुरी को अंदर भेजो घर की बेस ठीक आहे तिथं उभं राहिले बघा. हा. उभाच राहिले बांधल्या शेवटी येत नाही का तरी मारते ती म्हणून. हा मग शेटजी पशी जावा तिथून दिसते मला. यांचा ग्रुप आहे कसं सांगा, यांचा ग्रुप एक आहे हा आणि तिला तेवढी तुम्ही सोय देत नाही. बरोबर तोंडाला उभं राहिले बघा. मग ते तिथं येऊन उभी राहिली, ह्यांना बांधत नाही तो पण यांना. ती आत येत नाही का तर मारते ती म्हणून. ती काय उभं राहिलं बघा. हा यांचा ग्रुप कसा हरियाणाचा पुरात त्यांच्या मिक्सअप होऊन जातो. तिथनं निघाली की पळतच इथं सुटते. मग त्याला मिसळून घेईनात. आणि बोरीचे लिए काय करेल हा. त्यांच्यात मिसळते. ते लहानाची मोठी झाली नाही त्यात. त्यामुळे ती मिसळते. या गाँव को मारते जमीन के, इसके वास्ते वो बाहर रहती, जमीन को रस्सी के जाल देते तब से आती है। बांधलेलं कळलं की मग इथं पळतच. मग तिला माहिती आहे, अजून ह्यांना बांधलं नाही. त्यांचं टाइम टेबल फिक्स आहे ना. पण तिला कसं करणार आता ही बांधलेत ते ते काय त्रास दिसतंय नाही. की मागं इथे. आहे ना? या शेडवारी बोललं काही करा पण परवडत नाही. पळत्या कशी बघायला गेलीच. आलीच ती. लांब कडेने बघतच येणार. तिला एकटीलाच घेत नाहीत बरं का पण. हा जा पाहिजे ती. असं किती दिवसांनी व्यायाम त्याचा? आठवड्यातनं 2 ते 3 वेळा देतो आम्ही. मैदानानंतर 2 दिवसानं, हा तिसऱ्या दिवशी आणि मैदानाच्या अगोदर 2 दिवस. असं. व्यायाम दोन्ही खांदी द्यायचा ना? हो. आता मैदानात लय करून आम्ही उजवीन टाकतो म्हणून मग इथं होताला डावीनं. आज डावीनं टाकलं की उद्या उजवीन टाकायचं. पण मैदान करून आल्यावर पहिल्यांदा डावीनच टाकतो. आता बघा राजा एवढ्या शर्यतीचं लगेच फास्ट करतोय पण अलीकडचा ह्याची बैल आहे ती ऊस खाल्ली. हा बिलकुल जमत नाही ते.
चालेल. ताई, शेवटचा प्रश्न आहे, तरुण पिढीला काय सल्ला देचाल सगळ्या बाबतीत, करिअर असो, बैलगाड्या शर्यत असो, ही येणाऱ्या काळात तरुण पिढीला काय तुमच्या माइंडसेटनं काय सल्ला द्यायचा? नाही, ही जी यंग जनरेशन आहे त्यांना मी एकच सांगेन की बाबा ना, अगोदर स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्या. घर गृहस्थी सांभाळून परत हा नाद म्हणून ह्याच्याकडे बघा, करिअर म्हणून ह्याच्यात बघू नका. करिअर ही कोणी करू जाणं की ठराविक लोकांनी, सुट्टी मेकर असो किंवा बैलगाडी ड्रायव्हर असो, त्यांच्यासाठी प्रत्येकजण होऊ शकत नाही. गाडा मालक म्हणून तर लवकर येऊच नका तुम्ही ह्याच्यात. अगोदर 4 रुपये कमवाय शिका, मग ॲज अ गाडा मालक म्हणून एक छंद म्हणून परत उतरा. मग आपण एक आपल्या छंदासाठी 10-20 हजार खर्च करतो, ते चालतंय, पण त्यातनं कमवायचं म्हणून काही भेटत नाही. हे बैलगाडी करिअर होऊ शेतात शकत नाही, नाही, करिअर होऊ शकत नाही. छंद म्हणूनच मी एक गाडा मालकीन म्हणून सांगेन की जी बी बैलगाडा मालक होणार असतील ते छंद म्हणून या. हां, ड्रायव्हर सुट्टी मेकर ती काय मोकळी जात नाहीत, काही नाही काही तर घेऊन जातात, ते वेगळं आहे, पण ती सगळी होऊ शकत नाहीत. तिथं काय तुम्हाला लय स्कोप नाही, हां, भरपूर सुट्टी मर्यादा मेकर आहे आहे ते, तिथं. भरपूर डॉक्टर ड्रायव्हर आहे ते. पण गाडा मालक म्हणून बैल घेऊन आत्ताच येऊ नका तुम्ही. अगोदर 4 रुपये कमवाय शिका, मग छंद म्हणून इकडे या. दुसऱ्या व्यसनापेक्षा ही व्यसन चांगलं आहे, पण पैसे कमवून कुठलंही व्यसन जर करायचं झालं तर शेवटी तुम्हाला कमाई पाहिजे. पण सगळ्यात चांगलं व्यसन म्हणून बैलगाडी क्षेत्र, पण 4 रुपये कमवून.